अध्यक्ष महोदय, एक स्पेसिफिक ही लक्षवेधी पुकारण्या अगोदरपासून मी आपल्याकडे वेळ मागतोय. माननीय मंत्री वेळ महोदय, घेऊन ना आपल्याला 1.5 वाजता सभा मला आपण बोलायला संधी दिलीत, त्याला आपण प्रश्न मी आपला आभारी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे उत्तर याच्यामध्ये दिलंय. आमचं म्हणणं असं आहे की आज कोकणामध्ये रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, आंब्याची परिस्थिती, आंबा उत्पादक शेतकरी पूर्णपणे बेजार झालेला आहे. कारण जो सुरुवातीला मोहर आला ती फक्त फुलं आली. तो विषय झालाय. आपण नाही ऐका ना, मी शेतकरी आहे, मी आंबा उत्पादक शेतकरी आहे. माझं ऐका ना, माझं दुःख ऐका. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख मी मांडतोय प्रतिनिधी म्हणून. 2 वेळा मोहर आला, मोहर जडून गेला, आता छोटी फळं लागलेली आहेत, आंबा नाहीच आहे. जसं ते म्हणाले की 90% नुकसान पूर्ण आंबा शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही विम्याचे आम्हाला पैसे देऊन त्या शेतकऱ्यावरती मेहरबानी नका करू. माझं असं म्हणणं आहे की सरसकट ही नैसर्गिक आपत्ती आहे, सरसकट हेक्टरी आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला पैसे सरकारने घोषणा अधिवेशन संपण्यापूर्वी 5 लाख रुपये हेक्टरी दिले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि अध्यक्ष महोदय, मी नाही बोलत आहे, कोकणातला प्रत्येक शेतकरी बोलतोय. आपण कोकणातले सगळे चॅनल बघा, वृत्तपत्र बघा, रोज मोर्चे निघतायत, स्थानिक शेतकरी बैठका घेत आहेत, तात्काळ निवेदनं पाठवतायत, आमदारांना निवेदन देत आहेत. माझी विनंती आहे, आपण आदेश द्या की वरून आदेश द्या. अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा आहे ज्या सर्वोच्च आसनावरती आपण बसलाय ना, आज शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आपण करा की अधिवेशन संपण्यापूर्वी हेक्टरी 5 लाख रुपये आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला सरकारने आपत्तीची म्हणून या ठिकाणी घोषणा करायला पाहिजे.